वेगळ्या विदर्भाची चळवळ पेट घेणार असं वाटत असतानाच या चळवळीतील दोन मोठ्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झालेत। या आंदोलनाबाबतच्या काही मुद्द्यांवर विदर्भवादी नेते ॲडव्होकेट श्रीहरी आणे यांच्याशी मतभेद असल्याचं विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप यांनी म्हटलंय। त्यामुळे चळवळ सुरू होण्याच्या आधीच निष्प्रभ ठरण्याची चिन्ह आहेत। विदर्भ मिळवण्यासाठी निवडणुकीचा मार्ग आपल्याला मान्य नसल्याचं चटप यांनी म्हटलंय। वेगळ्या राज्यासाठी आपण निवडणूक लढणार असल्याची घोषणा आणे यांनी केली आहे। विदर्भवादी नेते श्रीहरी आणे यांनी निवडणुकीच्या माध्यमातून अर्थात राजकीय मार्गाने विदर्भ मिळवण्याचा निर्धार केलाय, तर विदर्भ राज्य आंदोलन समितीने मात्र आंदोलनाच्या माध्यमातूनच विदर्भ मिळवू असं सांगत आणे यांच्या भूमिकेला विरोध केलाय। त्यांनी राजकीय पक्ष काढला। आमची विदर्भ राज्य आंदोलन समितीची स्पष्ट धारणा आहे की विदर्भाचं राज्य निर्माण करण्याची प्रक्रिया ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या सभागृहात होत नाही। त्यामुळे या निवडणुकाच्या संदर्भात आम्ही काही भूमिका स्पष्ट केलेली नाही। हा एक भाग, त्यांनी राजकीय आघाडी काढली तो त्यांचं स्वातंत्र्य आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अखिलेश हाळवे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अखिलेश, आपण पाहतोय विदर्भवादी नेत्यांमध्ये फूट पडलेली दिसतेय, दोन नेत्यांचे मतभेद असल्याचं दिसतंय, मतभिन्नता त्यांच्यात आहे। या सगळ्या मतभिन्नतेमुळे कुठेतरी जे आंदोलन उभारण्याचा प्रयत्न सुरू होता त्या प्रयत्नांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे का? खरे भूषण, आणि त्या प्रकारे सातत्याने आपण बघत आहोत विदर्भाच्या मागणीवर सुरुवातीला एकत्र होत असताना असं चित्र होतं, ते कधी शक्य नव्हतं, कारण प्रत्येकाच्या राजकीय महत्वाकांक्षा होत्या। आणि बद्दल जर का म्हटलं त्यांनी सातत्याने असं जरी म्हटलं असलं की मला निवडणूक लढायची नाही आहे, तरी सातत्याने राजकीय पक्ष स्थापित करून त्यांची राजकीय महत्वाकांक्षा कुठेतरी सातत्याने समोर आली आहे। आणि दुसरीकडे वामनराव चटप यांनी सातत्याने आंदोलन करत वेगळ्या प्रकारे आंदोलन करत त्यांनी विदर्भाची मागणी रेटून पळून नेली होती। त्यामुळे एका प्रश्नावर दोघं जरी एक मागणी करत असले तरी कुठेही एकत्र येणार नाही असं स्पष्ट होतं, आणि ते अधिकच स्पष्ट झालंय। या प्रकारे चटपांनी स्पष्टपणे विरोध केलाय। आणि अगदी नुकताच म्हणजे मागच्याच एक आठवड्यापूर्वी आणे यांनी स्पष्ट केलं होतं की ते निवडणूक लढवणार आहे, आंदोलन करून कधीही मागणी मान्य होत नाही असं एकीकडे आणे म्हणत असताना दुसरीकडे विदर्भ हा फक्त आंदोलनाच्या माध्यमानेच मिळू शकतो असं चटप म्हणाले। त्यामुळे दोन्ही मोठ्या नेत्यांमध्ये जे मतभेद आहे ते स्पष्टपणे पुढे आले, आणि याचा ह्या परिणामावर कसा परिणाम होतो हे अतिशय महत्वाचं आहे। आणि महत्वाचं म्हणजे ह्यापुढे विदर्भाची चळवळ काय गती घेते किंवा निष्प्रभ ठरते का अशी आशंका आता विदर्भवादियांना किंवा चळवळीत जे लोक लागले आहेत त्यांना आता या संबंधीची आशंका येते। भूषण, धन्यवाद अखिलेश या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।